नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये. तर बघा ना, आज ना आपण हा एकदम जगातील सगळ्यात सोपा कोणी बनवू शकेल असा हा केक बनवलेला आहे आणि अगदी घरातल्याच साहित्यात. आणि आपण हा कढईमध्ये बनवलेला आहे, अवनमध्ये नाही. जर आपल्याकडे अवन नसेल तर आपण हा कढईत किंवा कुकरमध्येही बनवू शकतो. एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा केक बनवलेला आहे. आणि ह्याच्यासाठी मी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत तर ते आपण बघणारच आहोत. पण सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि राईट साईडला जी बेल आयकॉन असेल ती प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा माझी नवीन नवीन रेसिपी पडतील ना, त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर चला, आता एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट पण टाका. आता आपण बघणार आहोत हा रव्याचा केक आपण कसा बनवलेला आहे. तर एक मोठं बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण एक मोठी वाटी पिठी साखर घेणार आहोत. तर घरातली तुमची कोणतीही वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी घेऊ शकता. तर एक वाटी मोठी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण घरातलं जे खायचं तेल असतं, आपण जे जेवणात वापरतो ते तेल अर्धी वाटी घेतली आहे. आणि आता ज्या वाटीने आपण तेल घेतलेलं त्याच अर्धी वाटीने आपण दही घेणार आहोत. दही हे आंबट नसू द्या, फ्रेश दही घ्यायचं आहे, नाहीतर ना आपल्या केकला हा आंबटपणाची टेस्ट येते. तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. एकजीव झालं पाहिजे, पिठी साखर मेल्ट झाली पाहिजे, दही पण छान असं मिक्स झालं पाहिजे. तर आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर ना, आपण ज्या वाटीने पिठी साखर घेतलेली त्याच वाटीने आपण 2 वाटी रवा घेणार आहोत. रवा बारीक वापरा शक्यतो. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ते बारीक करून घेऊ शकता. तर हे बघा, मी 2 वाट्याबरोबर रवा घेतलेला आहे. आता रवा घेतल्यानंतर आपण 2 टेबलस्पून आपण बेकिंग पावडर घेणार आहोत. लक्षात ठेवा, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतली आहे हे बघा. आणि आपण अर्धा टीस्पून म्हणजे ज्या चमच्याने आपण बेकिंग पावडर घेतलेली त्याच्या अर्ध्या चमच्याने आपण बेकिंग सोडा घेणार आहोत. तर हे बघा, सगळे बरोबर आपण मेजरमेंटनेच घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत, छान असं एकजीव करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी मी दूध वापरलेलं आहे. तर दूध तुम्ही हे कोमटच वापरा आणि जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर पाणी वापरा. पण म्हणजे जी चव आपण दुधाने येऊ शकते केकला ती पाण्याने नाही येऊ शकत, त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही दूधच वापरा. तर ज्या वाटीने आपण हे घेतलेलं ना रवा, त्याच्यानेच आपण दूध घेतलेलं आहे. आता दूध आपण थोडंसंच वापरलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी मी दूध टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता रवा कितपत फुलतो त्यावर आहे. तर आता अर्धी वाटी आपण दूध टाकून हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि थोड्या वेळसाठी हे आपण रेस्टला ठेवणार आहोत. म्हणजे रवा फुलण्यासाठी आपण झाकण ठेवून ह्याला थोडासा झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण ज्याच्यामध्ये आपण केक बनवणार आहोत, जर तुमच्याकडे हा केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचं जे भांडं असतं, डब्बा असतो, त्याला ग्रीस करून घ्यायचं, बटर लावायचं किंवा तूप लावायचं किंवा तेल लावू शकता. तर मी बटर लावून घेते. बटर लावल्यानंतर थोडासा मैदा आपल्याला भुरभुरवायचा असतो. तर तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ भुरभुरलं तरी चालतं. तर हे सगळं पूर्ण आपण हे करून घेऊया. आणि जर तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही बटर पेपरही टाकू शकता. तर आता ही टुटी फ्रुटी घेतलेली आहे मी, वेगवेगळ्या कलरची आहे बघा मिक्स. तर ह्या टुटी फ्रुटीमध्ये आपण थोडासा मैदा टाकणार आहोत, म्हणजे थोडीशी ती अशी एक खाली तळाला जाऊन नाही बसत केकच्या. नाहीतर मैदा नाही लावला तर पूर्ण खाली तळाला जाऊन बसते टुटी फ्रुटी. त्याच्याकरता आपल्याला हा मैदा लावून घ्यायचा आहे टुटी फ्रुटीला. तर आता सगळं झालेलं आहे. आता आपण बघूया आपला रवा, आपण जे केकचं बॅटर ठेवलेलं रेस्टसाठी. तर हे बघा, छान असा रवा फुललेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे. तर इतपत आपल्याला घट्ट आहे बघा, हे इतकं घट्ट झालेलं आहे. तर आपण जे दूध उरवलेलं त्याच्यातलं आपण थोडंसं दूध अजून टाकून घेणार आहोत. तर हे बघा, दूध टाकून आपण पुन्हा एकदा छान असं एकजीव मिक्स करणार आहोत. छान आहे बघा, इतपत असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याप्रमाणे जास्त पातळ नाही करायचं. आता ज्या टुटी फ्रुटी घेतलेल्या आपण त्या आपण थोड्याशा ह्याच्यामध्ये टाकायच्यात, बाकीच्या आपल्याला वरतून टाकायच्यात, त्या आपण ठेवल्या आहेत साईडला. तर आता या सगळ्या मिक्स करायच्यात आणि आपण ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. ह्या केकमध्ये तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही वापरा. म्हणजे शक्यतो व्हॅनिला इसेन्स वापरला ना तर केकला खूप छान अशी चव येते. आता आपल्याला हे बॅटर ह्या केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे, आपण ज्याला ग्रीस करून ठेवलेलं बटर आणि मैद्याने.
तर छान असं आपण सगळं हे बॅटर टाकलेलं आहे आणि आता जी आपण तुटी फ्रुटी ठेवलेली बाजूला ती पण वरतून आपण छान सजावटीसाठी टाकणार आहोत, म्हणजे केक जेव्हा आपला फुलेल ना तेव्हा खूप छान दिसेल ह्याच्याने. तर आता आपण एक मोठी कढई घेतलेली, ती मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली. केकची तयारी करायच्या आधी आपल्याला ही कढई किंवा तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर प्रीहीट करायला ठेवा, म्हणजे ऑलरेडी आधीच गरम करायला ठेवा. तर आता आपण हे झाकून ठेवणार आहोत. मला 40 ते 45 मिनटं लागले हा केक बेक करण्यासाठी. आणि थोडं वजन पण ठेवायचं, म्हणजे वाफ ही बाहेर जाणार नाही. तर आता आपण बघूया 40 ते 45 मिनटं झालेले आहेत आणि आपला हा केक किती छान असा सुंदर कलर पण आलेला आहे आणि छान असा बेकही झालेला आहे. तर आता आपण एक सुरी घेणार आहोत. सुरीच्या साहाय्याने आपण मध्येच असं हे करायचं आणि बघायचं की कुठे केक कच्चा राहिलेला आहे का. तर बघा सुरी एकदम क्लीन आलेली आहे, सुरीला बिलकुल लागलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपला हा केक छान असा बेक झालेला आहे. आता आपण खाली काढून थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ह्या केक टीनमधून बाहेर काढायचं आहे. तर हे बघा थंड झालेला आहे. आता ह्या सुरीच्या साहाय्याने आपण कडा या मोकळ्या करून घेणार आहोत, नाहीतर जर केक कुठे चिकटलेला असेल तर तो तुटू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला केक पूर्णपणे थंड करून मगच ह्याच्या कडा आपल्याला काढायचे आहेत. तर आता बघा मी आता हातावर घेऊन दाखवते तुम्हाला. हा केक खालून किती सुंदर असा बेक झालेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे बघा. एकदम जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा रवा केक. जगातील सगळ्यात सोपा हा केक आपण कोणीही बनवू शकतो घरात. आपल्याकडे जर ओव्हन नसेल तर आपण कढईमध्ये बनवू शकतो. तर आता आपण हा कट करून दाखवणार आहोत. तर हे बघा मस्तपैकी असा हा आपण कट करून घेत आहोत आणि हा स्पॉन्जी एकदम जाळीदार केक हा बघा, बघू शकता तुम्ही किती छान असा हलका फुलका केक. तुम्ही संध्याकाळच्या म्हणजे स्नॅक्ससाठी चहाबरोबर खाण्यासाठी हा केक तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला टुटी फ्रुटी आवडत नसेल तर तुम्ही प्लेन रवा केकही बनवू शकता. तर हे बघा एकदम असा स्पॉन्जी आपला रवा केक तयार झालेला आहे. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाका. तर बघा माझ्याकडे हार्ट शेपचं पण टीन होतं, त्याच्यामध्ये पण मी हे बनवून घेतलेलं. तर चला सगळ्यांना आता बाय.